पण आज त्या जे.पी. नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष फोडावे लागत आहेत। अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते। हे लक्षात घ्या। तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू, त्याला संपवू, त्याला संपवू, हे शक्य नाही। या देशात लोकशाही आहे। बावनकुळे काय सांगतात, लहान पक्ष संपवा। तुमचा पक्ष राहतोय का बघा 2024 नंतर। 2024 नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे। त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल। 303 खासदारांपैकी फक्त 110 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले। या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजपमुक्त होईल। हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं। आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते। तुम्ही इतके वर्ष का उपटत बसला होता? तुमचा पक्ष म्हणता ना इतका मोठा, आम्ही ह्याला संपवू, त्याला संपवू। ही सगळी तुमची ताकद आहे ना, ही परावलंबी ताकद आहे। लहान पक्ष संपवू म्हणजे हीच जी तुमची भूमिका आहे, ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका आहे। या देशातून लोकशाही संपवायची। या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील, लहान असतील मोठे असतील, लहान पक्षांना संपवायचं, मोठ्या पक्षांना फोडायचं, ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे। या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची, स्वातंत्र्य नष्ट करायचं, लिहिण्याचं, बोलण्याचं, निवडणुका लढण्याचं। बावनकुळे जे बोलतायत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे। ही अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही, ही मोदी शहांची विचारसरणी आहे। आणि या विचारसरणी विरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि 2024च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण राहतंय आणि कोणाला गाडलं जातं जनतेकडून लोकशाही मार्गाने, हे कळेल। तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं। सर, प्रकाश आंबेडकर याच्यावरती अजून काय आहे? प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत पत्र दिलं आहे शिवसेनेला। काय लिहिलंय पत्र आपण सांगा मला जरा। 2 दिवसात पुन्हा दिलं आघाडी। प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे। आम्हाला महाविकास आघाडीचं घटक करून घ्या, ही त्यांची मागणी आणि भूमिका होती। आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकामध्ये ते सामील होतात, किंवा त्यांचे प्रतिनिधी सामील होतात आणि लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेत सुद्धा ते सहभागी होतात। या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे। हे प्रकाश आंबेडकर यांचे इतके कोणाला माहीत नसेल जास्त, कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहे, नातू आहे। आम्ही सगळे संघर्ष करतोय संविधान वाचवण्यासाठी आणि त्यासाठी मोदी शहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व ज्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह हे फक्त या देशात संविधान राहावं, लोकशाही टिकावी, हुकुमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे, कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही, कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकी त्यांची जबाबदारी आहे। डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना
त्या घटनेचं रक्षण करणं, लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शहांचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकंच प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे. आमच्या प्रत्येक बैठकीत ते सहभागी असतात. आता त्यांच्या काही वेगळ्या भूमिका त्या जाहीरपणे मांडत असतील, हा त्यांचा प्रश्न. 27 तारखेला बैठक आहे महाविकास आघाडीची आणि आम्ही अत्यंत सन्मानानं त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. जागा